हतबलतेचा फायदा घेण्याचा प्रकार झालेला आहे। निवृत्त मुख्याध्यापकाकडनं अत्याचाराचा प्रयत्न झाला। सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। गट शिक्षण अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडलेला आहे। निवृत्त मुख्याध्यापकाकडनं अत्याचाराचा प्रयत्न, सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। नाशिकमधली ही दुर्दैवी घटना, दिव्यांग महिलेच्या हतबलतेचा फायदा घेण्याचा गैरप्रकार। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घ्या। प्रांजल, नेमकं काय घडलं? सौरभ, ही 27 तारखेची ही घटना आहे। साधारणतः 11:30-12 वाजेच्या सुमारास एक गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये एक महिला कर्मचारी ही तिथे असताना तिथे एक निवृत्त मुख्याध्यापक आले आणि त्यांनी त्या महिलेसोबत अतिप्रसंग केलाय असा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता। दरम्यान या घटनेनंतर खरं तर एकच खळबळी उडाली होती। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार घडूनही आरोपी जो आहे तो इथून फरार झालेला होता। दरम्यान या घटनेबाबत दुसऱ्या दिवशी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता। मात्र याबाबत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। यासोबतच सरकारी कार्यालयामध्ये देखील एवढा सगळा प्रकार होऊन देखील कुठलीही दखल ही साधी सरकारी अधिकाऱ्यांनी देखील संबंधित पंचायत समितीमधून घेण्यात आले नाहीत। या सर्व पार्श्वभूमीवरती कर्मचारी हे आक्रमक झालेले होते। त्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे ठिय्या हा मांडलेला होता। दरम्यान इथे पोलीस देखील येऊन पोहोचलेले होते आणि पोलिसांनी आम्ही या संपूर्ण घटनेबाबत गुन्हा दाखल केलेला आहे। ही कर्मचारी पीडित जी कर्मचाऱ्याची दिव्यांग आहे, त्यामुळे तो देखील कलम आम्ही लावू आणि सर्व चौकशीनंतर आरोपीच्या अटकेची देखील कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर हे आंदोलन जे आहे ते तुर्तास मागे घेण्यात आलेलं आहे। मात्र एकंदरीतच पंचायत समितीच्या कार्यालयामध्येच असा प्रकार विनयभंगाचा घडल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। संतापजनक अशी घटना म्हणावी लागणार आहे। प्रांजल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊच। तुर्तास धन्यवाद।